लाडक्या बहिणींच्या अर्जांची आता छाननी केली जाणार आहे। छाननीनंतर नियमबाह्य अर्ज हे बाद केले जाणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। 35 ते 50 लाख महिलांना या लाभावर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे। वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहीण योजनेच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसंच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलेलाही आता योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी होत्या आणि याच पार्श्वभूमीवर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभकर्त्यांकडून आता अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे। या छाननीनंतर नियमबाह्य अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। 28 जून रोजी ही योजना जाहीर झाली, त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली। स्वतः त्या योजनेवर टीका केली की 1500 दिल्यावर मग राज्याचं काय होणार, राज्य खपाट्याला जाईल, आर्थिक व्यवस्था बिघडेल आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणुकीला ते 3000 महिलांना देणार दर महिन्याला, अशा पद्धतीची खोटी घोषणा करण्यात आली। महिलांनी, लाडक्या बहिणींनी 3 लाडक्या भावांना साथ दिली आणि जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकोपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्या। पण आता विरोधक काय बोलतात याला फारसं काही महत्त्व राहिलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।